या म्हणता येईल देशी वांगे, मद्रासीत म्हणता येईल रवैया, आणि गुजरातमध्ये काय म्हणतात त्याला मला काही लक्षात येत नाही आहे. ते थोडं आठवण करून नंतर सांगू तुम्हाला. आता हे याचं उत्पन्न लय अति छान आणि सुंदर आहे. हे फुलं लागले. आता हे 15 दिवसात तयार होऊन जाईल. तर यावर्षी त्याच्यावरती पण असा पडलाय की त्या झाडाला 40 ते 50 फूल लागायला पाहिजे. त्याच्यात जेमतेम तुम्हाला 7-8 फूल दिसत असाल. तर पाण्यामुळे किंवा निसर्गाचं जे काही वातावरण फैललंय ना, ते यावर्षी बराबर जमलं नाही. सांगायचं मतलब असं आहे. म्हणजे ते एका झाडाला हर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तोडावं लागतं. याला काही फळ असेल, फळ दाखवा थोडंसं. आता हे मुश्किल आहे. हे बघा सापडलं मला, जेमतेम सापडलं. हे इकडे आहे ना तुमच्या मागे, पा मस्त मोठं झाड आहे. हे बघा, हे लागलं, हे फळ लागलंय. तर याला जास्तीत जास्त दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तोडावंच लागतं. 3 दिवसात माल तयारच राहतो. हे पण अति सुंदर उत्पादन आहे. बरं, किती उत्पन्न झालं लगभग आता लावल्यापासून तर आतापर्यंत लगभग? लावल्यावर अजून तर सुरुवात आहे त्याची. आता सुरुवात होईल. तर सुरुवात झाल्यावर आज तिसऱ्या दिवशी तोडावं लागतं. मग ते मजूर भेटत नाही. किती उत्पन्न निघतं बरं? याची व्हॅलिडिटी कसं आहे? आणि बुवा किती महिना असा काळ असतो जगवायचा? आणि याचं काही नाही, जास्तीत जास्त महिना 1.5 महिनापर्यंत हर 8 दिवसांनी किंवा 3-4 दिवसांनी तोडावं लागतं. बरोबर. बरं, तुम्ही लिंबूचे बारामध्ये सांगत होता की लिंबूचं झाड आहे बुवा, त्याचं काय? हे बघा, आपले लिंबूचे झाड पण आले. आता मोसंबी वाटतं. हे इथं मोसंबीचं उत्पादन इकडे. लिंबूचे झाड तुमच्या शेतामध्ये असं अलग अलग लावलेलं आहे का? लिंबू कोणतं आणि मोसंबी कोणतं तुम्हाला माहित नाही म्हणले? ते मोसंबीचं उत्पन्न नाही म्हणे. लिंबूचं सांगा तुम्ही. लिंबूचं हे कुठं काय तुम्ही शेती करता? असे कुठं लिंबूचं आहे, कुठं मोसंबीचं आहे? ते काय आहे, आपण शेतात लवकर येत नाही. एका वर्षात किंवा 2-2 वर्षात फेरी माझं, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडते लिंबू आहे का हे मोसंबी आहे. अच्छा. तर इथे ही मोसंबी आहे. याला यावर्षी पाणी नसल्यामुळे ते बारीक फळ आहे. हे बघा, दाखवतो तुम्हाला. ते असे लिंबू सारखे फळ आहे. मोसंबी आहे. बोला. एवढा फरक या पाण्यामुळे पडलाय. अजून तर काही नाही. अजून तर मेन 6 महिने बाकी आहेत उन्हाळ्याचे. लिंबूची साईज सारखे मोसंबी बोला. फार छोटी साईज झाली. त्याच्यात काय माल हे काय आहे बरं? नाही हे 2 टांगे वांगे. हे तिथं तोडून फेकून द्यावं लागतं, कारण की ते एक पाऊन सगळे 2 टांगे होऊन जातं. मग ते 2 असं आहे का? त्याच्यामुळे ते काढून फेकावं लागतं. अच्छा, असं वैशिष्ट्य आहे भाऊ वांग्यामध्ये असं? एका मागे सगळे सुरू होऊन जातं. मग ते हे पाना किती सडलेले वांगे. मग तेच ना, काढून फेकले. मग एक आंबा सडलेला झालं सगळ्याला सडवून टाकलं तर एक वांगे आहे. बरं, लिंबूचं सांगा तुम्ही. लिंबूचं काय दाखवलं मामा? मेरू खाली लिंबू इकडे जातो. दाखवतो लिंबू पण दाखवतो. ही काय तोर लावलेली काही? ही तोर आहे. काय आता उत्पन्न वगैरे कसं निघतं? आहे का बॉक्स काय? हे एकदम आधी सुंदर उत्पन्न आहे. पण याच्यात काय, यावर्षी पावसामुळे याचं पण उत्पादन बरोबर जमलेलं नाही आहे. इथं तरी बरं आहे, पण बाकी या कपाशीत जे लावलेलं आहे त्याच्यात बिलकुल म्हणजे काहीच नाही आहे. फुलारच आलं नाही. फुल आल्याशिवाय शेंग येत नाही. शेंग पण आहे बुवा, तसं वाटतंय बुवा काही आहे. इथं थोडंसं बरं आहे बा. एवढ्या जागेवरती हे 5-6 काळ्या उभ्या आहेत. एवढ्या नाही बाकी ते. पण का हो, या तोरमध्ये असे काय दाणे निघता? हे पा, ते अजून बऱ्याच बाकी आहे. परत पाऊस नसल्यामुळे बरोबर भरता का नाही. तोरचे तर वाईट दाणे निघतात. आणि कोणते दाणे निघाले पा? हे काय थोडी सुरुवात आहे ना. याची जाती थोडीशी अलग आहे. बरोबर. तोरीमध्ये पण जाती असतात बुवा असं? 2-3 जाती येतात त्याच्यात. अच्छा. ते माल पण माहित नाही. हे पा, मिरची लावलेली वाटतं तुम्ही थोडी. ही मिरची लावली. याचं कसं असतं? थोडीच लावलेली पण गरसाडी लावलेली आहे का? ही आहे गावरान मिरची. ही घरगुती लावली आहे. अच्छा. हे एकदम अति सुंदर उत्पादन आहे. आपलं काय, आपण छोटा शेतकरी असल्यामुळे आपल्याला घरापुरतंच आहे. सावडी जमीन नसल्यामुळे घरापुरतंच पीक काढता आपण, आणि मस्त उत्पादन आहे.
घर परिवारले 12 महिने पुरून जाईन असं निघून जातं एका एवढ्या कोपऱ्यात एक प्लॉटमध्ये. बरोबर. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो झेंडूचे फुल आहे आमच्याकडे. त्याचं पण तुम्ही उत्पन्न काढता का असं बुवा? उत्पन्न काढत नाही पण ते पण उत्पन्न एकदम चांगलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. पण झेंडूचं तर लावता ना कोणी कोणी म्हणे एकदम पुरं बागचे बाग लावता म्हणे. हे मोठं मोठं फुलं असतं म्हणे. हे तर लहान लहान फुलं आहे हो. या बघा किती सुंदर फुल आहे. याच्यात काय आहे, शहर दूर असल्यामुळे आम्हाला मार्केट दूर पडतं. आम्ही तिथं घेऊन जाऊ शकत नाही आणि तितका टाईम नाही आहे या मालाला तिथं घेऊन जायला. नाही तर एक बघा याची खुशबू बघा एकदम एकदम सुंदर आणि ताजं फुल आहे. वा. याची सुगंध ओरिजिनल आहे. अशी सुगंध तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे. तर मी म्हणतो की असे उत्पन्न शेतकऱ्यांनी काढलं पाहिजे. बरं हे तर लिंबूने सांगा तुम्ही त्याचा सुकलेली होय लिंबू ही पा पाणी नसल्यामुळे सुकल्या त्या. काय कसं झालं आहे लिंबू ही? सुकल्या. हे लिंबूचं झाड आहे बोला. वाटेल काय हे लिंबूचं झाड आहे असं? हे बघा कसे बारीक बारीक पडले. हा एक लिंबू पा किती ताजा आहे. हां ते दुसऱ्याचा खेतात जायचो माझ्या खेतात पाऊस पाणी कमी पडल्यामुळे मला झाडाचे काय वय जास्ती झाले त्याच्यामुळे तिथे बारीक बारीक फळं यायला लागले आता. असं आहे का? त्याची काही कॅपॅसिटी राहते 7-8 वर्षाची. माझे काय 15 वर्षाची झाडं झाली त्यांची वय झाली त्याच्यामुळे बारीक बारीक असे बारीक किंवा याच्यापेक्षा बारीक बारीक फळ येत आहे माझ्या झाडाचे. नाही तर याचे डबलचे मोठी साईजमध्ये फळ येत आहे याच्यात. हे बघा हे मोसंबी. ही मोसंबी चांगले वाटते बरं मला. हा खाऊन पा खातो की. स्वाद कसा आहे खाऊन पा. आहे ती पण कच्चीच आहे. पिवळस झालेली आहे. त्याने मच्छरने इंजेक्शन दिलं का ती रंग बदलून घेते. असं आहे का? हा जसे तुमचे केळ सुरतमध्ये कसे केळ पावडरमध्ये बुचकवून काढले का दुसऱ्या दिवशी तयार तसं आहे ते. बरं ही मोसंबी पहा आता सांगताय शेती मालक की म्हणे मच्छर नाही डाग दिला किती पिवळसर बनते म्हणे. आता पाहतो पहा तुम्ही पण खाऊ मला. नाही तुम्हीच का दिले. आम्ही खाऊ कटाला माहिती आहे. त्याचा टेस्ट इंजेक्शनचा आहे. चांगला आहे पण मस्त आहे. बिलकुल बिनधास्त खा. मिठी लागते. खा तुम्ही दोघी खा एक एक. बस कर रे बाबा. पण काय करू बरं मी आज तिकून झाला आमची माणसं कार्यक्रम पुरा झालेला आहे. हे छल्ला यांचं उत्पन्न होतं मोसंबीचं खाल्लेलं आहे. डांग दिलेला आहे मच्छरानं मस्त आहे. तुम्ही खाता का म्हणजे? आता बस